काल मनसेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राज ठाकरे यांनी सोलापूर येथे एक वक्तव्य केलं आहे की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही। खरं तर राज ठाकरे यांनी संघाची भाषा कृपया बोलू नये। जो संघाचा जो प्रणित अजेंडा आहे आरक्षण मुक्त भारत, तर त्याला कुठल्या तरी त्या अजेंड्यावर राज ठाकरेंनी काम करू नये। आरक्षणाची संकल्पना ही समान संधी आणि सामाजिक न्याय आणि अस्पृश्यता निर्मूलन, अनटचेबिलिटी आपण ज्याला म्हणतो, असे आहे। अजून पण महाराष्ट्रामध्ये जो उपेक्षित वंचित वर्ग आहे, SC असतील, ST असतील, OBC असतील, त्यांना नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये, राजकारणामध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आहे। याचा सारासार अभ्यास राज ठाकरे साहेबांनी करावा आणि त्यानंतर समजेल की महाराष्ट्रामधील 288 आमदारांमध्ये कुणाचं किती प्रतिनिधित्व आहे, कॅबिनेटमध्ये किती प्रतिनिधित्व OBC SC ST ना आहे। त्यानंतर जे सरकारी नोकऱ्या असतील, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4च्या पोस्ट असतील, मंत्रालय कॅडर असेल, याच्यामध्ये OBC ST SC ला किती प्रतिनिधित्व मिळालेलं आहे। तर एकंदरीत या सर्वांचा जर अभ्यास केला तर दिसून येईल की अजून पण आरक्षणाचं जी संकल्पना होती ती तडीस गेलेली नाही आहे, सर्वांना प्रतिनिधित्व मिळालेलं नाही आहे। कुणबी दाखल्यांच्या माध्यमातून OBCचं आरक्षण ओरबडलं गेलेलं आहे। त्यामुळे राज ठाकरेंनी जो त्यांचा प्रांत नाही त्याबद्दल कृपया त्यांनी बोलू नये। आणि महाराष्ट्रामध्ये आधीच आरक्षणाच्या विषयावरनं वातावरण कलुषित झालेलं आहे, जाती जातीमध्ये द्वेष निर्माण झालेला आहे आणि आणखीन असं हे आरक्षणाच्या मागण्या ज्या लोकांच्या आहेत तर त्यांचं कुठंतरी मन दुखवायचं, जे आरक्षण वाचवायचं म्हणतात ते की पर्याप्त मिळालेलं नाही म्हणतात ते, त्यांचं कुठंतरी मन दुखवायचं। तर राज ठाकरे साहेबांनी आरक्षणाबाबत खरंच अभ्यास करावा आणि असं जे ते वक्तव्य करत आहेत हे अत्यंत चुकीचं आहे, निराशाजनक आहे आणि खूप मोठ्या समाजाच्या ज्या अपेक्षा आहेत राज ठाकरेंकडून, ह्या अपेक्षांना कुठंतरी एक तडा देणार आहे। तर राज ठाकरेंनी संघाची भाषा बोलू नये, त्यांचा जो प्रांत आहे त्या प्रांताबद्दल त्यांनी बोलावं। आरक्षण त्यांचा प्रांत नाही आहे, त्याबाबत आरक्षणाबाबत राज ठाकरे साहेबांचा अभ्यास नाही आहे, त्यामुळं त्यांनी हे आरक्षणाच्या विरोधातली वक्तव्य थांबवावीत, एवढीच आमची अपेक्षा। धन्यवाद।